आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. त्या दिवशी ते ऑफिसर घरी येऊन गेले तेव्हा खोटं का बोलले असतील? मी जेव्हा त्यांना भेटायला गेले होते तेव्हा तर त्यांनी कबूल केलं होतं की विक्रम जे सर्टिफिकेट सगळ्यांना दाखवतोय ते खोटं आहे. मग नंतर असं काय घडलं? ते ऑफिसर फ्रॉड तर नसतील ना? किंवा विक्रमने त्यांना पैसे देऊन तसं सांगायला तर नसेल ना सांगितलं? भैरवी मॅडम सुद्धा विक्रमच्या कटात सामील असतील तर? नाही, काहीच कळत नाहीये. पण नेमकं काय घडलंय हे शोधून काढावं लागेल. त्यांच्या या खोटं बोलण्यामुळे मला माझ्या घरातून बाहेर जावं लागलं. आता मी यांच्याकडून सत्य वदवून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाहीये. लवकरात लवकरच सत्य मी सगळ्यांसमोर आणेन. एक्सक्यूज मी मॅम. बस सुनो, आय विल कॉल यू बॅक. हां बोला. मॅम, तुमच्या या जागी आधी एक ऑफिसर काम करायचे, ते कुठे आहेत? त्यांना कामावरून काढून टाकलं. काय? हो. पण का? तो माणूस फ्रॉड होता. लोकांना खोटी मॅरेज सर्टिफिकेट द्यायचं. जेव्हा त्याचे हे उद्योग उघडकीस आले त्याला कामावरून काढून टाकण्यात आले. मॅम, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही त्याला पैसे तर दिले नव्हते? नाही नाही, पैसे वगैरे नव्हते घेतले माझ्याकडून. पण एका माणसाला आमचं लग्न झालंय म्हणून असं एक खोटं सर्टिफिकेट बनवून दिलं होतं आणि त्यामुळे खूप प्रॉब्लेम झालेत माझ्या लाईफमध्ये. अरे बापरे. आणि झालंय असं की आई बाबा हे मॅरेज रजिस्ट्रेशन ऑफिसर आहेत. सर सगळ्यांना प्लीज सांगा की हे सर्टिफिकेट वगैरे सगळं खोटं आहे म्हणून. नाही मॅडम, तुम्ही जे कागदपत्र घेऊन आला होतात ते खरे आहेत. तुमचं आणि विक्रमचं लग्न झालंय. सर तुम्ही स्वतःच्या तोंडाने सांगितलं ना की ते मॅरेज सर्टिफिकेट खोटं आहे म्हणून. मी असं का म्हणेन? मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं की सगळी कागदपत्र खरी आहेत. तुम्ही त्याची पोलीस कंप्लेंट केली नाही का? नाही केली. बरं, ते सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे? हो, आणलाय ना. हे घ्या. पण हे सर्टिफिकेट खोटं आहे. हो मॅम, हे मलाही माहिती की सर्टिफिकेट्स खोटे आहेत म्हणून. पण मी पूर्णपणे अडकली गेली त्यामुळे मला कळतच नाही काय करू. आपण एक काम करू शकतो का? त्या माणसाविरोधात या ऑफिसमध्ये तक्रार करू शकतो का? म्हणजे आपण असं सांगू शकतो ना की हे खोटे सर्टिफिकेट्स बनवून तो लोकांना फसवतो म्हणून. हे पहा, हे सर्टिफिकेट या ऑफिसमध्ये बनलेलं नाही. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर कोणतीही ऍक्शन घेऊ शकत नाही. हे सरकारी ऑफिस आहे, इथे फसवेगिरी चालत नाही. हे सर्टिफिकेट नक्कीच त्यांनी कुठून तरी बाहेरून बनवून घेतलेले. तो माणूस कुठे भेटेल काही सांगू शकता तुम्ही? नाही मॅम, मला ह्याची काही कल्पना नाही. कुठेही असू शकतो. पण कधी कधी मी त्याला माझ्या ऑफिसच्या बाहेर फिरताना बघितलंय. तो बाहेर गिराहिक शोधत असतो आणि माझ्या कानावर आलंय की तो तुरुंगातून सुटलाय. थँक्यू. आणि मॅम, तुम्ही त्या माणसाची मला एवढी माहिती दिली त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. यू आर मोस्ट वेलकम मॅम. तुम्ही त्या माणसाची तक्रार नक्की करा, नाहीतर तो असाच सगळ्यांना फसवत राहील नेहमी. हो हो, नक्कीच. त्याच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करणारच आहे मी. सहजासहजी सोडणार नाहीये त्याला. आणि थँक्यू सो मच. वेलकम. देवा, प्लीज माझी मदत कर. तो ऑफिसर फ्रॉड आहे. तो माझ्या घरी येऊन खोटं बोलला होता हे मी माझ्या घरच्यांसमोर प्रूफ जर करू शकले ना तर माझ्यावरचे सगळे आरोप पुसले जातील. पण त्यासाठी तो माणूस सापडायला हवा ना. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे मॅरेज सर्टिफिकेट बघून कोणाला डाऊट सुद्धा येणार नाही की हे खोटं आहे म्हणून. मी अशी खूप मॅरेज सर्टिफिकेट बनवलेत
आणि मला खूप अनुभव आहे. अहो मी तर म्हणतो की मी बनवलेलं मॅरेज सर्टिफिकेट हे खऱ्यापेक्षा सुद्धा जास्त खरं वाचतं. समजलं? सो एकदम बिंदास्त राहा. जेलची हवा खाऊन आलात ना, तरी अक्कल नाही आली तुम्हाला? आणि तुम्ही दोघ लग्नासारख्या पवित्र गोष्टीची खोटी कागदपत्र बनवून घेता, लाज नाही वाटत? यांच्यासोबत ना तुमची पण पोलीस कंप्लेंट करणार मी. कुठे पळताय? आणि तुम्ही कुठे पळताय? माझ्या आयुष्याची एवढी माती केलीत आणि मी तुम्हाला सहजासहजी सोडेन असं वाटतंय तुम्हाला? तुम्ही माझ्याच बरोबर ना इतर लोकांच्या पण आयुष्याशी खेळताय. लाज नाही वाटत हे असे फालतू उद्योग करताना? तुमच्या त्या खोट्या सर्टिफिकेटमुळे मला किती आणि काय काय भोगावं लागलंय ना याची कल्पना नाहीये तुम्हाला. खोटी सर्टिफिकेट वाटत फिरता. लग्न म्हणजे काय वाटलं तुम्हाला? लग्नामुळे दोन जीव एकत्र येतात, दोन कुटुंब एकत्र येतात, भविष्याची स्वप्न रंगवलेली असतात त्यांनी. आणि तुम्ही काय करता? त्यांच्या भविष्याचा चुराडा करताय तुम्ही. ज्या लोकांनी कधी तुम्हाला पाहिलं नाहीये, जे कधी तुमच्या वाटेला गेले नाहीयेत, अशा लोकांच्या भावनांशी खेळताना तुम्हाला काहीच वाटत नाही का? काहीच कळत नाहीये? नाही कसं कळेल ना तुम्हाला? तुम्हाला जर कळालं असतं ना तरी असं लोकांना फसवलं नसतं. जेलमध्ये जाऊन आलात तरी सुद्धा अजून निडरपणे हे काम करताय तुम्ही. अजून लोकांच्या किती भावनांशी खेळणार आहे, किती संसार उद्ध्वस्त करणार आहात तुम्ही? पास झाला आता. इतक्या दिवस लोकांना फसवून ही खोटी सर्टिफिकेट बनवून ना खूप फसवलंय. पण आता नाही, आता मी तुम्हाला सोडणार नाहीये. तुमच्यामुळे मला माझ्या माणसांपासून लांब राहावं लागतंय. सोडणार नाहीये मी तुम्हाला. का वागला तसा? का माझ्या भावनेशी खेळला? खोटे सर्टिफिकेट बनवून लोकांना फसवतो, त्यांच्याकडनं पैसे गोळा करतो. माझं लग्न झालेलं असून सुद्धा माझं दुसरं लग्न झालं याचं सर्टिफिकेट बनवून दिलं यांनी. आणि अजूनही म्हणताय वाचवा. खोटं होणार ना तर मार खावाच लागेल तुम्हाला. का नाही वाटत? थांबा. सई काय करताय तुम्ही? काय काय आणि कोण आहे तो माणूस? सर तो तोच ऑफिसर आहे ज्याने आपल्या घरी येऊन सांगितलं होतं की विक्रमचं आणि माझं लग्न झालंय. ओके तुम्ही शांत व्हा प्लीज. काम डाऊन ओके. काम डाऊन. गेलाय तो आता हाती नाही लागणार आपल्या. पळून गेलाय तो. सर तो खोटी कागदपत्र बनवण्याचा व्हिडिओ काढलाय. मी सोडणार नाहीये. सई निघून गेलाय तो. निघून गेल. प्लीज शांत व्हा प्लीज. नाही आता गेलाय तो निघून, पण सोडणार नाहीये मी त्याला. मी निर्दोष नाही सिद्ध करून दाखवणार. एक नंबरचा खोटारडा माणूस आहे तो. पण काम डाऊन. तो निघून गेलाय ना आता. तुम्ही एकच मिनिट. हे घ्या पाणी प्या. नाही नकोय मला पाणी. प्लीज पाणी प्या. आणि आय एम रिअली व्हेरी सॉरी. माझ्यामुळे तो माणूस निघून गेला तुमच्या हातनं. ठीक आहे, तुम्हाला कल्पना नव्हती म्हणून हे सगळं घडलंय. पण असं सोडणार नाहीये मी त्याला. आता कुठे जाणार आहात तुम्ही इथनं? घरी. चला मी सोडतो तुम्हाला. कम. नाही नको, मी रिक्षाने जाईन. सई मी सोडतो ना. इट्स ओके. प्लीज चला माझ्या बरोबर. सर प्लीज माझं ऐका, मी जाते. आणि काळजी घ्या स्वतःची. येते. सई प्लीज. सई प्लीज लिसन टू मी. सई आय एम सॉरी सई. तुम्ही खरे आहात हे प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला इतकी धडपड करावी लागते. पण एक लक्षात ठेवा, मी भले फिजिकली तुमच्यासोबत नाहीये पण तुमची साथ मी कधीच सोडणार नाही. कारण ही लढाई तुमच्या एकटीची नाहीये, माझी आहे. कारण तुमच्यावर डाऊट घेणं म्हणजे माझ्यावर डाऊट घेतल्यासारखं आहे. माझ्या सई निर्दोष आहे हे मला माहितीच आहे. फक्त लवकरात लवकर हे सगळ्या जगाला कळणार आहे.
लवकरात लवकर. आय लव्ह यू सई. आय लव्ह यू सो मच. आय रिअली लव्ह यू. आय मिस यू सई. सई प्लीज लवकर घरी या. आवरलं तुमचं? खाली सगळे जेवणासाठी ना वाट बघ. आलोच हे. काय करताय? काय करतोय म्हणजे बॅग भरतोय. अरे किती इरिटेटिंग आहे काय करणं. काहीच कळत नाहीये. कुठले कपडे आधी ठेवायचे कुठले नाही तर काहीच कळत नाहीये. बापरे. हसताय का? हॅलो काय हसताय? तिथे एवढं प्रॉब्लेम मध्ये अडकलोय आणि तुम्हाला हसायला येते. मस्त. याला प्रॉब्लेम म्हणतात? प्रॉब्लेम नाही तर काय आहे. किती इरिटेटिंग आहे. बाप रे. हो हॅलो हसताय का? हसताय का? एवढा प्रॉब्लेम मध्ये अडकलोय म्हणजे तुम्हाला हसायला येतंय. मस्त. सॉरी मी नाही हसणार. अरे तुम्ही हसायचं थांबतच नाही आहात काय? तुम्हाला कळतंय का? नवरा एवढ्या मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकलोय आणि बायको दाखवून हसते. वाव. हसू नको तर काय करू सर? कधी कधी ना तुम्ही अगदी लहान मुलासारखे वागता. खरंच. हो हॅलो 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 हॅलो. कोण कोण लहान मुलासारखं वागतं? मी. हो. तुम्हाला माहिती आहे मी कोण आहे? दी ग्रेट देवांश जहागीरदार. किती मोठा बिझनेस सांभाळतो तुम्ही माहितीये तुम्हाला? तेच तर ना. खरं सांगून कोणाला कळणार आहे का की दी देवांश जहागीरदार हे एवढा मोठा बिझनेस सांभाळतात तरी सुद्धा त्यांना स्वतःची बॅग भरता येत नाही. आता ठीक आहे ना. थोडं काय त्यात म्हणजे माणसाला नाही येत एखादी गोष्ट. ठीक आहे. हो सगळं काही येतं तुम्हाला. फक्त आता बायकोच्या हातून बॅग भरून घ्यायची ना म्हणून सगळी नाटकं चालू. बाकी काही नाही. ते पण फेअर आहे ना. म्हणजे तेवढाच वेळ जर बायको डोळ्यासमोर राहत असेल त्याच्याबरोबर जरा टाइम स्पेंड करायला मिळेल. प्रॉब्लेम काय? कारण वेळेला काय बायकोला वेळच नसतो ना नवऱ्यासाठी. नुसती कामं असतात. पळपळ असते. तिकडे येत होतं नाही का? हो पण आता टूरला मी तुमच्या सोबत येणार आहे की नाही तेव्हा 24 तास मी तुमच्या डोळ्यासमोर असणार. तेव्हा कंटाळू नका म्हणजे झालं. सॉरी. ऍक्च्युअली मी तुम्हाला सांगायचं विसरलो. काय विसरला? तुम्ही नाही येऊ शकत माझ्या बरोबर टूरवर. पण का? आपलं तर आधी ठरलं होतं ना की जायचंय म्हणून. हा हा आपलं सगळं ठरलं होतं. पण अंजली आता माझी सेक्रेटरी आहे ना. तिच्याकडे बिझनेस रिलेटेड सगळ्या डिटेल्स आहेत. त्यामुळे जर ती माझ्या बरोबर असली तर कसं मीटिंग वगैरे इझी होईल ना माझ्याकरता. काम पण स्मूथली होईल. त्यामुळे हे सगळं असं. सॉरी हा सई. असं कठोर डिसिजन घ्यावं लागलं. सो सॉरी तुम्हाला कळता नाही आलं. काय झालं सई? तुम्ही हे काय करताय सई? बॅग भरून झालीये पण काही आणखी भरायचं राहिलं असेल ना तर तुम्ही भरा. आणि जर बॅग नसेल भरताय तर नका जाऊ तुम्ही. असं कसं म्हणजे जावं तर लागेलच ना. मग जा ना. तुम्हाला कोणी अडवलंय? जा. तुम्ही का दात काढताय आता? सॉरी. आतापर्यंत तुम्ही माझ्यावर हसत होतात. आता मी तुमच्यावर हसतोय. सर तुम्ही जर हसलात ना तर मला राग आहे ना. सॉरी. सर सॉरी सई. पण ताई मला खरंच असं वाटतं की मी कोणा दुसऱ्या बरोबर जाईल. म्हणजे जर मला माझ्या बायको बरोबर इतका चांगला क्वालिटी टाइम स्पेंड करायचा चान्स मिळतोय
चान्स मी असाच जाऊ देणार आहे का? इनफॅक्ट मी तर किती दिवसांपासून वाट बघत होतो याची, आणि माझं सगळं ठरलं. दिवसभर काम करणार आणि मग उरलेला वेळ माझ्या बायको बरोबर घालवणार. खरंच? पण एक गोष्ट सांगून ठेवते तुम्हाला, तिथे गेल्यावर माझं तुमच्यावर बारीक लक्ष असणार आहे. म्हणजे तुमचा डाएट, तुमची गोळ्या, औषधं, सगळं काही तुम्हाला वेळ घ्यावं लागेल, पथ्य पाळावी लागेल. येस सई टीचर. आणि सॉरी, आता बाकीची बॅग तुम्ही भरा, मी आलेच, येते. I'm sorry. I'm really very sorry. मला असं वाटलं की सही आहे. देवांश, सईची आठवण काढल्याशिवाय एक क्षणही जात नाहीये ना तुमचा. आठवण येण्याकरता माणसाला विसरायला लागतं, आणि मी सईला कधीच विसरू शकत नाही. मला काय वाटतं देवांश, तुम्ही आता या बिझनेस ट्रिपला ना सईलाच सोबत न्यायला हवं. मी एक काम करते, मी कॉल करू का सईला? नाही 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 नाही, नको नको, ओके प्लीज नको अंजली, प्लीज नको. अहो पण मला क्लिअरली दिसतंय तुम्हाला नाही करमत आहे सईशिवाय. आणि मीच पाठवलंय ना तिला माझ्यापासून दूर. आता त्यानंतर होणारा त्रास सुद्धा मला सहन करावाच लागेल. आणि कसं आहे ना, सई जर परत इथे आल्या ना तर तेच सगळं परत सुरू होईल. आईचं बोलणं, विक्रमचे खोटे आरोप, सगळं. आणि मला हे सगळं काहीच नको आहे. यु नो व्हॉट, मला ना खूप स्ट्रॉंग इंट्युशन्स आहेत की सई आणि मी आता फार काळ दूर नाही राहणार आहोत. आम्ही लवकरात लवकर कायमचे एकत्र येणार. यू आर राईट देवांश, सई लवकरच या घरात परत येईल. मी तुम्हाला बॅग भरायला हेल्प करू का? इट्स ओके, थँक्यू. मी करतो, झालंच आहे. थँक्यू खरंच. ओके. मिस्टर देवांश जहागीरदार, तुम्ही आता सईची कितीही वाट बघितलीत तरी ती तुमच्या आयुष्यात पुन्हा कधीही येणार नाहीये. दादा, काय रे इतका टेन्स्ड का दिसतोयस? भैरवी, मला सांग, मी आजपर्यंत तुझ्या कुठल्याही गोष्टीला कधी विरोध केलाय का? नाही, पण असं का विचारतोयस? म्हणजे मी कधीच तुला नाही म्हणत नाही, कारण तुझे निर्णय योग्य असतात असं मला वाटतं. ऑफकोर्स, बिझनेस मधलं तुला माझ्यापेक्षा जास्त कळतं, त्यामुळे त्याबद्दल मी काही बोलावं असं काही नाहीच आहे. देवांशा बद्दलचे तुझे निर्णय अजून तरी चुकलेले नाहीयेत. पण काय? तू राग मानू नकोस. तू आधी बोल तरी. अंजलीला देवांश सोबत टूरला पाठवतेस, हा तुझा निर्णय मला अजिबात पटलेला नाहीये. दादा, वहिनी बरोबर राहून तिच्यासारखाच विचार करायला लागलायस तू आता. नाही नाही, असं नाहीये. जानकी काही तिची मतं माझ्यावर लादत नाही काही. पण कसं आहे ना की आता आपली सून आपल्या घरात नाही, आणि परक्याची मुलगी आपण
देवांश बरोबर टूरला पाठवणार म्हणजे मला काय वाटतं की तो जर एकटा गेला तर काय प्रॉब्लेम आहे? त्याची तब्येत बरी नाहीये अजून तेवढी. त्याच्याबरोबर कोणीतरी सतत सोबत पाहिजेच. हो पण दादा, देवांश बिझनेस टूर साठी बाहेर चाललाय, ते पीए सोबत. याआधी गेला नाहीये का तू कधी असिस्टंट बरोबर कुठल्या मीटिंगला? ते काय प्रॉब्लेम काय? अंजली त्याच्या सोबत जाते म्हणून जर का तुम्हाला ऑड वाटत असेल तर आय एम सॉरी, ती त्याची असिस्टंट म्हणून जाते. ते मीटिंग अटेंड करणार आणि लगेच येणार. आणि मला सांग, तुला तुझ्या मुलावर विश्वास नाहीये का? अर्थात माझा त्याच्यावरती विश्वास आहे. मग झालं तर दोघं मीटिंग साठी बिझनेस टूरला जाणार आहेत, मीटिंग अटेंड करतील आणि परत येतील. काय प्रॉब्लेम काय मग? दादा, तू ना जास्त टेन्शन घेऊ नकोस. आय विल टेक केअर ऑफ एव्हरीथिंग. प्लीज हे वहिनीला पण नीट समजावून सांग. ठीक आहे, ठीक आहे. दादा, तू ना आता एकदम रिलॅक्स हो. काहीही विचार करू नकोस, कारण त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आता तेच घडणार जे मला घडायला हवंय. जस्ट वेट अँड वॉच. बघ आता मी सगळं कसं नीट करते ते.